एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे. ही 3 पक्षातली स्पर्धा आहे सत्तेतल्या. आतापर्यंत आम्ही निवडणुका लढलो, पण आम्ही ह्या निवडणुका आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या. आताही तशाच सोडलेल्या. तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेकडून लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत या निवडणुकीत. नाही, विरोधक निवडणुकीमध्ये आहेत, पण अशा पद्धतीनं निवडणुका आम्ही कधी लढल्या नाही. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? या राज्याची निवडणूक संस्कृती जी होती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. या राज्याला एक संस्कृती होती, संस्कार होता, तो गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच राहिलेल्या नाही. याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा, तू मोठा की मी मोठा. बघा, शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात, मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो, यांचे 35 आमदार फुटणार आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, करेक्ट, कोकणातलेच आहेत आणि डोंबिवलीचेच आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून. ज्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे. आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे, जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे 2 तारखेनंतर, आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो, डिसेंबर नंतर बघा काय होतं. यांचा कोथळा, यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत. ते कोणाच्याही पाठीशी नसतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बरं का नियमबाह्य मदत केली, कायद्याच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये, तरी त्यांनी माननीय हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही. तिथे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेलं. तुमचं म्हणणं की महापालिका निवडणुकीआधी हा पक्ष फुटेल? बघा, पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे. पक्ष फुटलेलाच आहे. हा त्यांचा पक्ष नाहीच आहे. तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे. हा अमित शहाचा पक्ष, हा शिंदेचा पक्ष नाही. माझी शिवसेना खरी आहे का? हास्यास्पद नाही का हो? कसली यांची शिवसेना? याने कधी शिवसेनेला जन्म दिला? याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी तुरुंगात गेले सेनेसाठी? बाळासाहेब याने कोणती आंदोलनं केली? माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाराष्ट्रामध्ये आजही मजबूतीने उभी आहे. पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही. त्याला आम्ही लोकशाही किंवा राज्य करण्याची पद्धत मानत नाही. एक मंत्री म्हणतो आमच्याकडे नगरविकास खातं आणि भरपूर पैसा, याचा अर्थ निवडणूक आयोगाला कळत नाही, फडणवीसांना कळत नाही. आपण भ्रष्टाचाराचा 0 टॉलरन्सचा जेव्हा भूमिका घेता, तेव्हा तुमच्या खात्यातला एक मंत्री नगरविकास खातं आमच्याकडे आहे, त्यावेळेला आम्हाला पैशाची चिंता नाही असं जेव्हा सांगतो, तेव्हा ताबडतोब त्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे आणि नगरविकास खाते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे. तर तुम्ही राज्याचं नेतृत्व करता असं आम्ही मानतो. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिलेले आहे त्या राज्यामध्ये. संस्कारी, संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्व काय असतं, माननीय शरद पवार साहेबांपर्यंत, मनोहर जोशींपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं अपेक्षा होती, पण ते त्याला अपयश त्यांचं आलेलं आहे.